नमस्कार मित्रांनो, माधव बागेमध्ये आपलं स्वागत आहे. आंब्याच्या बागेमध्ये बऱ्याच नवीन आंबा उत्पादकांना किंवा ज्यांनी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आंब्याचं लागवड केलेली आहे, अशा लोकांना जास्त प्रमाणामध्ये डायबॅकचं प्रमाण त्यांच्या बागेमध्ये दिसत आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, दाखवतो. या ठिकाणचं जर हे रोप पाहिलं आपण, तर बऱ्याच जणांचे असे रोपं होऊन हे डायबॅकला बळी पडत आहेत. इथे पण मी एक कालच झाडांची छाटणी केलेली आहे. हे पहा मित्रांनो, हे पहा हे झाड. हे होण्याचं एक कारण जे आहे ते मुक्त चुनखडीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे झाडाला कोणतेच सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील किंवा मुख्य अन्नद्रव्ये असतील ते म्हणावं तसं लागू होत नाहीत आणि झाडं ट्रेसमध्ये जातात. तरी यावरती आपल्याला उपाय करता येईल की आपण जे कॉपर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यावरती आपलं लक्ष नाही आहे. आपण जर कॉपर 3 ग्रॅम पर लिटरने घेऊन जर अशा झाडावरती छाटणी करून स्प्रे जर केलं किंवा पूर्ण आपल्या बागेमध्ये जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला यापासून मोठ्या प्रमाणावर सुटका झालेली झाडांची मला आढळून आलेली आहे. तरी पण प्रत्येक वर्षी 1-2 झाडाला माझ्या प्लॉटमध्ये असा त्रास जाणवत असतो आणि त्यावरती माझा उपाय आहे कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी. आपण जर झाडाकडे जर पाहिलात तर त्याचं जे शेंडा असतो, हे बघा हा जसा शेंडा आहे, या शेंडा हा काळा होतो आणि इथेच बसतो, त्याला फूट होत नाही. इथे पहा थोडंसं इथे दाखवतो, हे बघा हे असा काळा होतो शेंडा आणि तिथं फूट होत नाही. हे काही बाजूनं फूट व्हायला चालू झालेली आहे. तर हे जे आहे थोडंसं नत्राचं प्रमाण आपल्या बागेमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड चा पण एखादा स्प्रे आपल्या बागेमध्ये आपण 2 ते 3 महिन्यामध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला निश्चितच त्याचा फरक जाणवेल.